नमस्कार मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजेच आरटीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. त्याची लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे आपण पाहू शकतो. त्यानंतर त्याच्याबरोबरच आपण यादी कशी पाहायची, म्हणजे त्याची लिस्ट कशी पाहायची, त्यानंतर आपलं नाव आहे किंवा नाही, पण वेटिंग लिस्टमध्ये आहोत तर आपला नंबर लागलेला आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर. सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आपण खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण इथे पाहू शकतो की इथे काही सूचना आपल्याकडे दिल्या आहेत की RT25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा ट्राय करावे. त्यानंतर निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत ही 14 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहील. म्हणजेच मित्रांनो यामध्ये आपल्याला 14 ते 28 या दरम्यानमध्ये आपला जर नंबर लागला असेल तर आपल्याला ऍडमिशन करून घ्यायचं आहे, अन्यथा आपला हा अर्ज रद्द होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथं तिसरी सूचना दिली आहे की निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्याच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी. पालकांनी आपल्याबरोबर आरटी पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. तर याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो. देन इथे आपण पाहू शकतो की आरटी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता आरटी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की अर्ज भरताना जी कागदपत्रे आपण नोंदवली आहेत, म्हणजेच आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत, की आपण फॉर्म भरताना जे काही आधार कार्ड, कास्ट, आदिवास जे काही तुम्ही भरलेलं आहे ती सविस्तर म्हणजे सगळे मूळ साक्षांकित पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. त्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. इथे आपण टोटल पाहू शकतो की टोटल स्टेट जे काय समरी आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 1,01,916 फॉर्म गेले आहेत आणि म्हणजे सिलेक्ट झाले आहेत, आणि त्यानंतर 85,406 फॉर्म हे वेटिंगला आहेत मित्रांनो. तर हे पण, आणि हे आपल्या जिल्ह्यापुरतं नाही की पूर्ण महाराष्ट्रापुरतं आहे. तर आपल्याला ती लिस्ट कशी पाहायची, तर इथे आपण पाहू शकतो थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे मूळ निवड यादी या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा टाका आणि इथे जिल्ह्यानुसार सिलेक्शन 1 आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकतो की आपली टोटल लिस्ट हे इथे आपल्याला पाहायला मिळते. तर इथे आपण तुम्ही नाव सुद्धा सर्च करू शकता, जे काही नाव असेल तुमच्या बालकाचे. इथे आपल्याला एकूण लिस्ट पाहायला मिळतात. एक एक लिस्ट आपल्याला इथे नेक्स्ट नेक्स्ट करायची आहे आणि टोटल लिस्ट इथे पाहून घ्यायची आहे. देन आपल्याला मित्रांनो त्यानंतर जी काही वेटिंग लिस्ट यादी आहे, तर त्या वेटिंग लिस्ट यादीमध्ये आपण यावरती क्लिक करून जी काही वेटिंग लिस्ट यादी आहे डिस्ट्रिक्ट नुसार, म्हणजे पूर्ण जिल्ह्याची, तर इथे क्लिक करून गो या ऑप्शनवरती क्लिक करा. हे बघा मित्रांनो, गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की टोटल 1798 एंट्रीज आहेत आणि 10 पेजेस आहेत, म्हणजे असेच एकूण इथे आपण एक एक पेज इथे पाहू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो अजून जर सांगायचं झालं, आता मी यामध्ये तुम्हाला एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून दाखवणार आहे की त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नंबर लागतो. तर माझ्याकडे इथे एक युजर आयडी पासवर्ड आहे आणि मित्रांनो तुम्ही ज्या ऑनलाईन सेंटरवरती किंवा जिच्याकडनं फॉर्म भरला आहे तिथे जाऊन तुम्हाला हे पाहायचं आहे. तिथे युजर आयडी टाका, पासवर्ड टाका
आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला तो संपूर्ण फॉर्म इथे भरलेला आपल्याला पाहायला मिळेल. देन इथे तुम्ही तुमची भरलेली माहिती सुद्धा चेक करू शकता. आणि इथे आपल्याला ऍडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऍडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला त्या ज्या शाळेमध्ये नंबर लागला त्या शाळेचा UDIS नंबर, त्यानंतर शाळेचे नाव, ऍड्रेस, देन व्ह्यू ऍडमिट कार्ड आणि ऍडमिशन स्थिती हेच पेंडिंग आहे, म्हणजे तुम्ही अजून ऍडमिशन घेतलेलं नाही. तर इथे व्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने एक प्रिंट दिसेल. तर मित्रांनो, ज्या शाळेमध्ये आपला नंबर लागलेला आहे म्हणजेच आपल्या बालकाचा, त्या शाळेमध्ये ही प्रिंट घेऊन जायची आहे. त्यानंतर फॉर्म भरताना तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहेत, म्हणजेच फॉर्म भरताना जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागले आहेत, त्याच्या मूळ साक्षांकित आणि एक एक दोन झेरॉक्स सुद्धा घेऊन जा. बालकाचे पासपोर्ट घेऊन जा. आणि त्याच्यासोबत अजून एक फॉर्म आपल्याला लागतो मित्रांनो, तो म्हणजे हमीपत्र. तर हे हमीपत्र कुठून डाउनलोड करायचे, इथे मी थोडंसं लॉग आउट करून घेतो आणि इथे फर्स्ट पेजला आल्यानंतर हे बघा, इथे इथे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र, आणि यावरती क्लिक करा. आणि एक हमीपत्र म्हणजेच हे विद्यार्थ्याच्या नावाने भरून तुम्हाला त्या शाळेमध्ये जोडून द्यायचं आहे आणि आपलं ऍडमिशन हे निश्चिती करून घ्यायचं आहे. मित्रांनो, कदाचित आपला नंबर हा वेटिंग लिस्टमध्ये असेल तर आपल्याला काही अशा पद्धतीने तिथे इंटरफेस दिसेल. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत ज्याचं ऍडमिशन होत नाही किंवा 28 तारखेपर्यंत कोणी ऍडमिशन घेतलं नसेल तरच, आणि किंवा कोणी जर ऍडमिशन घेतलंच नाही, कॅन्सल केलं, तरच तुमचा विचार केला जाईल, म्हणजेच जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. तर आशा करतो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.